तर नमस्कार मित्रांनो, मी संस्कारवाल्याला स्वागत करतो तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्लॉग एक आपल्या DJI Osmo Action 4 मधून शूट होतो आहे आणि आपला हा पहिला व्लॉग आहे तो त्यातून शूट होतो आहे. तर आता ह्याच्या पुढचे जे व्लॉग आहेत जेव्हा मी घरात असेल तेव्हा ह्याच्यातूनच व्लॉग पडतील. आणि आजच्या व्लॉगमध्ये स्पेशल काय नाही, कारण की उद्या मी जाणार आहे कोल्हापूरला. गावाला आलेलो, बाय द वे आलेलो सांगतो तुम्हाला. मंगळवारी रात्री चिपळूणला आलो, त्यानंतर शुक्रवारी सकाळी मी गावाला आलो. तेव्हा मला पप्पांनी सरप्राईज दिला, मला पण माहीत नव्हता. जो कॅमेरा घेतलेला तो मला पप्पांनी अचानक त्यांची पूजा वगैरे झाली तेव्हा त्यांनी मला सांगितलं की जा. ते मला घेऊन आले माझ्या बेडरूमचे ते, आणि त्या लॉकर आहे ना त्याच्यात ठेवलेला होता. तो व्हिडिओ आहे माझ्याकडे, माझ्या बहिणीने तो शॉर्ट व्हिडिओ घेतला तो मी नक्कीच करीन. बाय द वे जरा बनियनवरती आहे, ते जरा तुम्ही ॲडजस्ट करा, कारण की मला सडनली ते गिफ्ट दिलेलं आहे. मला माहिती पण नव्हतं की पप्पांनी Osmo Action 4 घेतला माझ्यासाठी कॅमेरा ते. तर आजच्या ब्लॉगमध्ये काही स्पेशल नाही, उद्या जाणार आहे कोल्हापूरला तुम्हाला बोललोच. तर जरा जाण्याच्या आधी जे काम आहे ते करायचं आपल्याला, ते म्हणजे जरा माशांवरती लक्ष ठेवायचं आहे, किती झालेत ते बघायचे. हे आपले आहेत बाय द वे, ह्याच्यात आहेत ना मित्रांनो पाणी भरपूर सडले, आणि ह्याच्यात आहेत ना त्यात ना सगळ्या फिमेलच होत आहेत, काय समजत नाही. त्या आय गेस मला मेल आणून सोडावा लागेल. ह्याच्यात पण एक मेल आणून सोडावा लागेल. त्याच्यात बाय द वे भरपूर झालेत, भरपूर म्हणजे रास झाले ह्याच्यात ब्लॅक. हे आता काही दिवसाने मी काढीन विकायला ते. जर का तुम्हाला घ्यायचे असतील तर माझ्यासोबत नक्की कॉन्टॅक्ट करा. लांबच्या याला जमणार नाही, जर का जवळ असेल एक आपल्या अराउंड एरियापासून 50 किलोमीटर तर जमून जाईल. आणि इकडे आहे ते चिली डंबोयर, पण अजून बाय द वे ह्यांना पण कलर आला नाही असा बाय द वे. ह्याच्यात आहेत पण ह्याच्यातले दिसतच नाहीत, बट आहेत अजून एवढे की झाले नाहीत त्यात, पण मासे आहेत. आणि हे आपले कोबरा ह्यात पण होत आहेत, आणि ह्याच्यात पण आहेत. काय होतं विषय मित्रांनो, मला वेळ नसतो ना, त्याच्यामुळे इथे मी नसतोच, त्याच्यामुळे मला काय जी पिलं होतात ना ती वेगळी काढता येत नाहीत. तर विषय तो होतो. आपला मोठा बॉन्ड आहे, त्याच्यात आहेतच भरपूर. हे सगळे बॉन्ड त्यात आहेत. आणि आता मोठा आपला फिश टँक ॲक्वेरियम आहे ना, त्याच्यातलं आपल्याला पाणी चेंज करायचं आहे. तर ते तुम्हाला पाणी दाखवतो. ते बघा केवढं घाण झालं आहे ते. मग आपण ते पाणी चेंज करायला सुरुवात करू. आणि बाय द वे आपली ही गाडी इथे लावली. मोठं व्लॉग करू शकत नाही मी आत्ता कॅमेऱ्यावरती, कारण माझ्याकडे त्याचा माईक ॲडॅप्टर नाही आहे. मी मागवला आहे, जेव्हा मी दिवाळीला येईन तेव्हा 100% आपण मोठं ब्लॉग करू. पण आत्ता तुम्हाला मी एक ट्रायल मारून 100% दाखवणार मित्रांनो, फक्त त्यात आपला ऑडिओ रेकॉर्ड नसेल. तर मित्रांनो, मी ना आत्ता आमच्या इथे पाठी आलो आहे, कारण की इथे ना जरा साप जेव्हा बेडकाला पकडतो तेव्हा बेडूक आवाज करतो ना, तो बेडूक ओरडतो तिथे. पण बाय द वे मला तिथे दिसत नाही, जास्त जवळ जाण्यात काही पॉईंट नाही. हा बघा, तो बघा दिसला तुम्हाला जस्ट दाखवतो एक. गेला पाण्यात गेला आहे, तो बघा. जर का तुम्हाला दिसत असेल तर तो बघा गेल्यावरती जोडून आईला केवढा आहे बघा मित्रांनो तो. सिरियसली कॅमेऱ्यात दिसला असला तर बघा भरपूर मोठा होता. तर जाऊया आता, जरा एक काम लागलं आपल्याला, जरा आपल्या बहिणीला जाऊन आणायचं आहे, नंतर मग आपण बाकीची सगळी कामं करू. मोटो ब्लॉगिंग करत नाही जाताना कारण की स्प्लेंडर घेऊन जातो आहे आता, त्याच्यामुळे हेल्मेट वगैरे घालून ते मला इथले ते जायचं, आणि एक 10-20 किलोमीटर जायचं आहे, त्याच्यामुळे प्रेफर नाही करत आहे मी. आणि लगेच जाऊन येणार आहे, नंतर आपण भेटू. तर मित्रांनो, मी आता हॉलमध्ये आलो आहे, आणि आपला जो 5 फीटचा ॲक्वेरियम आहे तो बघा. बाजू मित्रांनो एक विषय झाला की मी जे मासे मागवले, तुम्हाला बोललो असतील मासे मुंबईतून मागवले, ते अजूनपर्यंत मला भेटलेले नाहीत. गोल्डन पल आरवाना पण अजून मला भेटलेला नाही आहे, कारण त्याकडे तो अवेलेबल नाही आहे. तर थोड्याच वेळात नेक्स्ट वीकमध्ये पाठवणार आहे. तर मी गोल्डन पल आरवाना कॅन्सल केला यातून, आणि सिल्वर आरवाना एक 7 इंच टाकला आहे. तर तरी पण त्याला मी मेसेज केला आहे, बघा जर का पुढच्या आठवड्यापर्यंत अवेलेबल झाला तर मला नक्की शेअर करा, तुमच्यासोबत असेल तर मला नक्की पाठवून द्या. आणि पॅरेट फिश जरा कमी करा. आता तुम्हाला फिश टँकची हालत दाखवतो ती काय आहे. मी नव्हतो, पप्पाने जेवढं जमलं तेवढं पप्पाने साफ केलं. आता आपण पूर्ण क्लिअर करून तो साफ करणार आहोत, तर तुम्हाला दाखवतो. पाठी ना मित्रांनो पूर्ण शेवाळ धरले, खाली पण सगळी ही घाण आहे. ही सगळी गाडीची, आणि जर का इकडून बघितलं ना ह्या कोपऱ्यातून तर जरा जास्तच घाण दिसते ती. ह्या इकडे पण आहे. आणि आपला हा अल्बिनो आरवाना जरा वाढला आहे घेतल्यापासून भरपूर. नाही म्हटलं तरी वर्षभरात नाही म्हटलं तरी 1 फुटाभराचं तरी व्हायला पाहिजे अशापेक्षा. आणि तो बाकी काहीच खात नाही, फक्त कोळंबी वगैरे दिला तर खातो. त्याचे पॅलेट येतात ना ते घालून बघितलं त्याला मी, तर ते तो खातच नाही अजिबात. म्हणजे खातो परत तोंडातून काढतो, आता काम माहीत नाही, बट बघूया आपण काय ते. तर मित्रांनो, मी आता आलो आहे, तुम्हाला दिसत असेल जरा डोळे वगैरे लाल वगैरे झाले असतील, केस जरा भिसावल्यासारखी झाली असतील, पण आता आलो आहे. जरा आता सगळं आता फिल्टर मीडिया वगैरे नाही, सगळं फिश टँकचा फिल्टर, टॉप फिल्टर हे सगळं जरा काढून वरती पीठ वगैरे बसलं आहे, हे जरा सगळं क्लीन करूया आपण.
स्पॉन्ज फिल्टर वगैरे सगळं काढून ही झाडं वगैरे सगळं काढून मासवणात जरा माझा बाहेर काढायचं प्लॅनिंग आहे. बट बाहेर काढल्यानंतर परत त्याचं टेम्परेचर सेट करायला लागेल. बघूया आपण मासा बाहेर काढून जरा पूर्ण क्लीन करू ॲक्वेरियम आणि मग तुम्हाला फायनल लुक दाखवतो. तर तुम्ही फक्त एन्जॉय करा. तर चला सुरुवात करूया आपल्या कामाला. मित्रांनो, फिश टँकमधलं पाणी सगळं बदलून झालं आहे. बाय द वे आता पाणी ना ते जरासं दुधाळ टाईप आहे. हे बघा असं फॉगी आहे वॉटर. पण बघा इकडून हा मासा आपला. तर अजून नाही म्हटलं तरी 1-2 दिवस तरी ठेवायला लागेल, तेव्हा पाणी कुठे एकदम क्लिस्टर क्लिअर होईल. स्पॉन्ज फिल्टर चालू केले दोन्ही, संप पण चालू केलं आहे. 2 दिवसात क्लिअर होऊन जाईल. आणि अनफॉर्च्युनेटली आपण तिथे नसू जेव्हा पाणी क्लीन होईल तेव्हा. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच विषय होता, कारण की ब्लॉग जास्त वाढवत नाही पुढे संध्याकाळपर्यंत. ब्लॉग भरपूर मोठा होईल. करूयात ह्या ब्लॉगचं इथे सेंड. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमचा हात कायम आपल्या पाठीशी राहू दे. बाय बाय.